आजच्या या बेसिक सायन्सच्या लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी हुमणे सर स्वागत करतो. आपण स्टार्ट करू प्रीवियस जो क्लास झाला होता त्या प्रीवियस क्लासचे क्वेश्चन्स है ना. प्रीवियस क्लासचे क्वेश्चन तुमच्या समोर मी लिहितोय. तुम्ही त्याचा आन्सर द्यायला पाहिजे है ना. तुम्ही त्याचा आन्सर द्यायला पाहिजे. क्वेश्चन 1 पहिला क्वेश्चन तुमच्या समोर मी लिहितोय. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आहे तुमचा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CGS? What is the full form of CGS? सेंटीमीटर ग्राम पर सेकंड. Yes, याचा करेक्ट आन्सर आहे सेंटीमीटर ग्राम पर सेकंड. ठीक आहे. तर इथे लिहितो मी सेंटीमीटर ग्राम पर सेकंड. पर सेकंड नाही, सेंटीमीटर ग्राम पर सेकंड नाही. काय येणार? सेंटीमीटर ग्राम सेकंड. काय येणार? सेंटीमीटर ग्राम सेकंड असेल फक्त. ठीक आहे. हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. याचा करेक्ट आन्सर आहे सेंटीमीटर ग्राम सेकंड. पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला न्यूटन इज द युनिट ऑफ न्यूटन इज द युनिट ऑफ ऑप्शन ए एनर्जी, ऑप्शन बी वर्क, ऑप्शन सी फोर्स, ऑप्शन डी करंट. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी फोर्स. ऑप्शन सी फोर्स. यस, व्हेरी गुड. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. याचा ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. कोणता? ऑप्शन सी फोर्स है ना. चला पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी. पुढचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 3 तुमच्या समोर घेऊन येत आहे. लक्ष द्या. Which of the following is British unit? Which of the following is the British unit? Option A CGS, option B MKS, ऑप्शन सी FPS, ऑप्शन डी SI. करेक्ट आन्सर सांगा. SI. काय करेक्ट आन्सर? ऑप्शन यस, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. यस, व्हेरी गुड. एकदम व्यवस्थित जात आहे तुम्ही. तुम्हाला मी जे शिकवलेलं आहे प्रीवियस क्लास मध्ये ते तुमचं चांगल्या पद्धतीने झालं म्हणून तुम्ही आन्सर देऊन राहिले. ठीक आहे. ओके. सेंटीमीटर पर सेकंड is the unit of velocity. Okay, very good. Centimeter per second is the unit of velocity in CGS. Option B velocity in MKS. Option C velocity in SI. ऑप्शन डी नन. हा, आता सांगा. यस, याचा करेक्ट आन्सर आहे वेलॉसिटी इन. हो, व्हेरी गुड. वेलॉसिटी इन CGS. हे प्रीवियस क्लास मध्ये आपण पाहिलं होतं है ना. यस और नो? तर तुम्हाला प्रीवियस क्लासवर जो आपला टॉपिक झाला होता. ओके, ठीक आहे. बंद करा माईक. प्रीवियस क्लास मध्ये आपला जो टॉपिक झाला होता ना त्याच्यावरती आपण MCQ घेतले आणि ते MCQ बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केले. ठीक आहे. आता आपण थोडासा नवीन टॉपिकवर जाऊ.
जो नवीन टॉपिक तुम्हाला महत्वाचा आहे, ठीक आहे, जो एक्झाम मध्ये त्याच्यावर विचारते, ठीक आहे, तो टॉपिक म्हणजे कोणता? फिजिकल क्वांटिटी आणि त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला हा एक्झाम मध्ये विचारला जाते. ठीक आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करायचा हे तुम्हाला मी आता या क्लासमध्ये शिकवणार आहे, म्हणून थोडंसं लक्ष द्या. तुम्ही जर लक्ष दिलं, जसं आज तुम्ही लक्ष दिलं, तर उद्याचे क्वेश्चन किंवा आताच मी क्वेश्चन तुम्हाला विचारणार त्याचे आन्सर तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकता. ठीक आहे. चला तर आज आपण शिकणार आहोत डायमेन्शनल फॉर्म्युला कशाला म्हणतात. ठीक आहे. लक्ष द्या, डायमेन्शनल फॉर्म्युला कशाला म्हणतात ते आपण आज पाहणार आहोत. व्हॉट इज डायमेन्शनल फॉर्म्युला. ठीक आहे. तर समजा कन्सिडर केलं मी लेंथ. काय कन्सिडर केलं? लेंथ. लेंथचं युनिट सांगा बरं काय आहे? तर व्हॉट इज द युनिट ऑफ लेंथ? यस मीटर. यस मीटर. यस मीटर. ओके. तर डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा लक्ष द्या. ऑलवेज रिटर्न द डायमेन्शनल फॉर्म्युला इन द स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला हा नेहमी चौकोनात लिहावा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचा. म्हणजे हे ब्रॅकेट, हे स्क्वेअर ब्रॅकेट. पहिला पॉइंट लक्ष ठेवा. डायमेन्शनल फॉर्म्युला ऑलवेज रिटर्न इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. डायमेन्शनल फॉर्म्युला हा चौकोनामध्ये म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहावा. पहिली पॉइंट. दुसरा, याच्यामध्ये कॅपिटल लेटरचा यूज केला जाते. एल एम टी. मॅक्सिमम काय यूज केला जाते? एल एम टी. काय म्हटलं मी? परत पहा. डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा हे तुम्हाला इथं लिहून देतो मी. ठीक आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा ते तुम्हाला समजून सांगू राहिलो मी, की डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना तुम्हाला कोणत्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हाऊ वी कॅन राईट द डायमेन्शनल फॉर्म्युला. ठीक आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिण्याची ट्रिक मी तुम्हाला समजून सांगून राहिलो. सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तुमचा, तो आहे तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला. ठीक आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला मी समजून सांगू राहिलो. डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा. ठीक आहे. पहिला काय म्हटलं मी, की डायमेन्शनल फॉर्म्युला ऑलवेज रिटर्न विदिन अ स्क्वेअर ब्रॅकेट. कशामध्ये लिहिला गेला पाहिजे? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. त्याच्यानंतर इथं एल, त्याच्यानंतर एम आणि त्याच्यानंतर टी लिहावा. एल एम टी. ठीक आहे. एल म्हणजे काय होते? लेंथ. एल म्हणजे काय होते? लेंथ. एम म्हणजे काय होते? मास. आणि टी म्हणजे काय होते? टाइम. लक्षात ठेवा. म्हणजे लेंथ, मास, टाइम याच्या संदर्भात हा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिला जाते. ठीक आहे. अजून पुढे पहा. डायमेन्शनल फॉर्म्युला जर समजा याच्या संदर्भात लिहिला जाते, तर मग आता याला लिहायचं कसं? तर समजा फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं लेंथचा. ठीक आहे. आपण कन्सिडर केलं लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसं लिहायचं. लक्ष द्या रे. लेंथचा पहिला फॉर्म्युला लिहिला आपण. पहिला आहे लेंथ. ठीक आहे. लेंथचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिला. याचं युनिट काय आहे? एम आहे. याचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसं लिहायचं लक्ष द्या. एल एम टी लिहिला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता लेंथ, फक्त लेंथच प्रेझेंट आहे. लेंथचं युनिट काय? मीटर. लेंथ प्रेझेंट आहे म्हणून त्याच्या डोक्यावर 1, बाकीचे 0. बस झाला डायमेन्शनल फॉर्म्युला लेंथचा. तुम्हाला असं दिलं नाही की एल चा घातांक 1, एम चा घातांक 0, टी चा घातांक 0. ओळखून दाखवा की हा कोणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. तेव्हा तुमचा आन्सर काय असला पाहिजे? दिस इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ लेंथ. ठीक आहे. बरं, पुढचा मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला. कोणाचा? मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला. लक्ष द्या. मासचा डायमेन्शनल फॉर्म्युला, त्याचा युनिट काय? किलोग्राम. ठीक आहे. युनिट काय? किलोग्राम. तर एल एम टी. आता सांगा मास जो आहे तो प्रेझेंट आहे. तर हा लेंथ आहे, हा मास आहे आणि हा टाइम आहे. या तिघांपैकी कोणता आहे? इथं फक्त मासच आहे. तर मासच्या डोक्यावर 1 येईल, बाकीचे 0. हा तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणासाठी झाला माहिती आहे का? माससाठी. अजून एक वेळा रिपीट करतो मी. लक्ष द्या. रिपीट करतो. लेंथ जो आहे, या लेंथचा आपला डायमेन्शनल फॉर्म्युला पाहिजे. तर याचं युनिट आपण लिहून ठेवलं मीटर आहे म्हणून, आहे ना. लेंथचं युनिट काय आहे? मीटर आहे. याचा डायमेन्शनल फॉर्म्युला लक्ष द्या रे. याचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना पहिले एल लिहायचं, मग एम लिहायचं, मग टी लिहायचं. ठीक आहे. यात सर्वांच्या मध्ये कॉमा लिहायचा. ठीक आहे. कॉमा लिहिणार आपण. कॉमा देऊन याला सेपरेट केल्यानंतर आता पुढं आपल्याला फक्त लेंथच माहित आहे, बाकीचं काही माहित आहे का? नाही. म्हणून जे लेंथ माहित आहे म्हणून 1 लिहायचा, बाकीचे 0. झाला डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ लेंथ. समजला का? मास. मासचा कसा लक्ष द्या रे. मासचं लिहित असताना
मासचं लिहित असताना फक्त मासच प्रेझेंट आहे, फक्त मासच प्रेझेंट आहे. तर मास कोणता आहे? हा मास आहे. मग त्याच्यावरती काय लिहायचं आहे? 1. बाकीचे काय करायचे आहे? 0. झाला तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मास. बरं, ठीक आहे. आता तुम्हाला टाईमचा मी डायमेन्शनल फॉर्म्युला विचारतो. डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर टाईम. थर्ड, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर टाइम. हा एक्झाममध्ये येते बरं. याचं युनिट आहे सेकंड. मग डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर टाइम याला कॉमा कॉमा देत लिहायचं, हां, कॉमा द्यायचं, असं सेपरेट करायचा कॉमा. एल कॉमा एम कॉमा टी. सांगा बरं आता या टाइमचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार? एलच्या डोक्यावर 0, एमच्या डोक्यावर बाकीचे हां, बरं. बाकीचे 0 आणि तुम्ही हिरो. बाकीचे 0 आणि तुम्ही हिरो. बरं, बंद करा. ठीक आहे. डोक्यावर बंद करा. बंद करा बरं. तुमचे जे माईक आहे की नाही तुम्ही ऑन करता की नाही? का तुमच्या घरी काय गाणे लावता का म्युझिक प्लेअर लावता काय माहिती? इतका खतरनाक आवाज येते, की असं वाटते की तो माईक बंद करून टाकावा. म्हणून तुम्हाला मी पहिलेच म्हटलं की क्लास करत असताना माहिती आहे काय, एका शांत एरियामध्ये बसायचं, एका झाडाखाली बसायचं किंवा एखाद्या चांगल्या रूममध्ये बसायचं. तुमच्या ह्याच्यामध्ये काय गाणे चालू असते का टीव्ही चालू असते का काय माहीत भलताच आवाज येते. म्हणजे तुम्ही एवढ्या ह्याच्यातही अभ्यास करता म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे. मी तर म्हणतो काही-काही रोडवर चालता-चालता याचे अभ्यास करत असतील. असे मुलं होते बरं कोरोनाच्या काळामध्ये. आपण जेव्हा क्लास घेत होतो, तेव्हा मुलं काय करत होते माहिती आहे काय? कोणी-कोणी बाहेर फिरत होतं, कोणी रूममध्ये राहत होतं, कोणी झाडाखाली, कोणी जंगलात असे आणि शिकवणारी असे सर लोकं. गव्हर्नमेंट कॉलेजचे सर लोकं काय करत होते गार्डनमध्ये जाऊन शिकवत होते. मोबाईल घेतला का शिकवलं आपलं झालं काम. तर आता जो टाईम आहे, टाईमचं जे युनिट आहे फक्त आपल्याला टाईमच पाहायचा आहे ना. तर हा आहे लेंथ, हा आहे मास आणि हा का टाईम. टाईमच प्रेझेंट आहे. बाकी काही नाही आहे. बाकी अब्सेंट आहात. तर जे अब्सेंट आहात त्याला काय लिहायचं आहे? 0. समजला का इथपर्यंत? येस ओर नो बोलत चला. हो की नाही? बरं, बरं. चला लक्ष द्या. हां, बरं. कोणाला डाऊट आहे? कोणाला डाऊट आहे? डाऊट कोणाला आहे? हां, बोल. बोल, बोल. लेंथ सांगू? हे बघा. लेंथ जो आहे ना, हे बघा लक्ष द्या. लेंथ जो आहे ना, लेंथ एल-एम-टी लिहिला आपण. ठीक आहे? आता लेंथ म्हणजे काय होते? फक्त लेंथ. तर याच्यामधला लेंथ कुठे दिसून राहिला? हा एल म्हणजे लेंथ होते. बस त्याच्यावरती 1 लिहायचं. बाकीचं 0 झालं. लेंथ मास टाईम आहे ना हा. हा लेंथ आहे, हा मास आहे, टाईम आहे. तर आपल्याकडे काय प्रेझेंट आहे? फक्त लेंथ. तर लेंथ प्रेझेंट आहे त्याच्यावर तर 1 लिहायचं, बाकीचे 0, 0. झालं लेंथ मास टाईम डायमेन्शनल फॉर्म्युला. समजलं का प्रथमेश? हो सर. हां, चला आता लक्ष द्या. पहिला पॉइंट काय म्हणते पहा. आपल्या नोट्समधला पहिला पॉइंट असा म्हणते, की डायमेन्शन्स वेअर द फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय फ्रेंच मॅथेमॅटिशियन जोसेफ फोरियर. हा जोसेफ फोरियर नावाचा एक वैज्ञानिक होता, ज्यानं हा डायमेन्शन काढला शोधून, की त्याच्या डोक्यावर 1 लिहावं का 0 लिहावं का 5 लिहावं का 10 लिहावं. हे कसं शोधून काढलं, हे कोण काढलं होतं? त्याचं नाव होतं जोसेफ फोरियर. हा फ्रेंच मॅथेमॅटिशियन होता. म्हणजे हा मॅथ शिकवायचा. तर हा मॅथ शिकवत असताना ह्या जोसेफ फोरियरनं काय केलं? स्वतःचं इन्व्हेन्शन केलं आणि त्यानं समजून सांगितलं, की याच्या डोक्यावर कसं लिहायचं, काय लिहायचं आणि किती लिहायचं. डेफिनेशन काय आहे मग डायमेन्शनची? डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आर पॉवर्स. पॉवर्स म्हणजे काय? डोक्यावर. जसं एल टू रेस्ट पॉवर 1 लिहितो, एम रेस्ट पॉवर 0 लिहितो. याला आपण काय म्हणतो? पॉवर. जसं 2 रेस्ट पॉवर म्हणतो आपण 6. तर हा जो आहे पॉवर आहे. तर क्वांटिटी आर द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स. कोणाच्या डोक्यावर आपण पॉवर लिहितो? मास, लेंथ, टाईम. है ना? किंवा लेंथ मास टाईम. मास, लेंथ, टाईम याच्या पॉवरमध्ये आपण काहीतरी लिहितो. मस्ट बी रेस टू रिप्रेझेंट द गिवन फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय झालं माहिती आहे काय? तुम्हाला जर समजा असं म्हटलं एल रेस टू पॉवर 1, ठीक आहे, एम रेस टू पॉवर 0 आणि टी रेस टू पॉवर 0 असं जर तुम्हाला म्हटलं, तर याच्यावरून तुम्ही हे रिप्रेझेंट करून राहिला, की हा लेंथ आहे. हे काय रिप्रेझेंट करून राहिला माहिती आहे का? हा डायमेन्शनल फॉर्म्युला. दिस क्वांटिटी इज रिप्रेझेंट अ लेंथ फिजिकल क्वांटिटी. हा जेव्हा आपण फॉर्म्युला लिहिला, तर फॉर्म्युला लिहिल्या समजते, की लेंथची फिजिकल क्वांटिटी आहे. पण लेंथची फिजिकल क्वांटिटी लिहत असताना आपण तिन्हीही इथं लिहून दिले. तिन्हीही इथं लिहून दिले एल, एम, टी. पण एम म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे, एम रेस्ट पॉवर 0 म्हणजे काय होते? 1 होते. म्हणजे लिहा नका लिहू काही फरक पडत नाही. याला असंही लिहू शकतो. एल रेस्ट पॉवर 1 झालं. एम रेस्ट पॉवर 0 म्हणजे 1 होते. कोणाकोणाला माहित आहे? ई रेस्ट पॉवर 0 म्हणजे 1 होते. कोणाला कोणाला माहित आहे? येस ऑर नो? बोलत चला. कुणाच्याही डोक्यावर 0 असला तर त्याची व्हॅल्यू 1 होते आणि 1 काही धरणीत नसतो. ठीक आहे. डेफिनेशन काय म्हणते लक्ष द्या रे.
the dimensions of physical quantity are the power to which the fundamental unit mass, length and time. म्हणजे काय की अशी फंडामेंटल अशी फिजिकल क्वांटिटी ज्याच्यामध्ये लेंथ मास आणि टाइम असते आणि त्याच्या डोक्यावर आपण काहीतरी व्हॅल्यू लिहितो याला आपण डायमेन्शन फॉर्म्युला म्हणतो किंवा डायमेन्शन्स म्हणतो. ठीक आहे. आता डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय? डायमेन्शन म्हणजे काय? लेंथ मास टाइम याच्या डोक्यावर काहीतरी लिहितो त्याला डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो. पुढचा पहा डेफिनेशन. An equation which gives the relation between the fundamental units and the derived units in terms of dimension is called a dimensional formula. Dimensional formula म्हणजे काय? लेंथ मास टाइम करंट, ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम करंट इंटेन्सिटी या सगळ्यांना एकत्रित गुंडाळल्या जाते आणि मग त्याच्या वरती आपण काही ना काही व्हॅल्यू लिहितो आणि व्हॅल्यू लिहिल्यानंतर त्याचं जे एकत्रीकरण होते तेव्हा ती इक्वेशन बनते त्याला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितो म्हणतो. जसं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण एल एम टी के लिहिलं. हा एक डायमेन्शनल फॉर्म्युला रिप्रेझेंट करून राहिला जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि कॅपिटल लेटरमध्ये आपण लिहित असतो. लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट काय म्हणते? फंडामेंटल क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर्स. लक्षात ठेवा. जेव्हा फंडामेंटल क्वांटिटीज आपण लिहितो ना, एल असं लिहू शकत नाही आपण, याला एम असं लिहू शकत नाही, याला सी लिहू शकत नाही, याला असं स्मॉल के लिहू शकत नाही. लिहित असताना हे कॅपिटल लेटरमध्ये असणं गरजेचं आहे. कॅपिटल लेटरमध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर म्हणून कॅपिटल लेटर लेंथ साठी आपण एल वापरतो, मास साठी आपण कॅपिटल एम वापरतो, टाइम साठी आपण कॅपिटल टी वापरतो, इलेक्ट्रिक करंट साठी कॅपिटल आय वापरतो, त्याच्यानंतर टेम्परेचर साठी के वापरतो. टेम्परेचर साठी के वापरतो. के म्हणजे काय? केल्विन. हा के म्हणजे काय? डिग्री केल्विन. हा के वापरतो टेम्परेचर साठी. विचारला जाते एक्झाम मध्ये. when we write the dimensional formula then what we write the टेम्परेचर युनिट. टेम्परेचरचं युनिट काय लिहिसान तुम्ही? तर के. त्याच्यानंतर इकडे ल्युमिनन्स इंटेन्सिटीसाठी आपण काय वापरतो? सी वापरतो. आता याचा तर एकदम कमीत कमी वापर होते. तुमचा सर्वात जास्त वापर कशाचा होते? लेंथ मास टाइमचा आणि वाटल्यास करंट. बस याचा सर्वात जास्त यूज होते. तर हे जे आहेत ते कॅपिटल लेटरमध्ये आपण लिहितो. ठीक आहे. आता थोडीशी थेरी आहे, याची थेरी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं पहा. डायमेन्शनल फॉर्म्युला इज ऑब्टेन बाय युजिंग द पॉवर ऑफ दिस कॅपिटल लेटर्स विदिन द स्क्वेअर ब्रॅकेट. हे लय महत्वाचं आहे बरं. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर त्याच्या डोक्यावर आपण काहीतरी लिहितो आणि म्हणून मग काय तयार होतो? तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे ना. डायमेन्शनल फॉर्म्युला कसा तयार होते? या एल एम टी च्या डोक्यावर काहीतरी लिहितो आणि तुमचा काय तयार होते? डायमेन्शनल फॉर्म्युला. बरं, एक उदाहरण इथं दिलेलं आहे डायमेन्शनल फॉर्म्युलाचं. लक्ष द्या. एरिया लेंथ इंटू ब्रेथ इज इक्वल्स टू लेंथ इंटू लेंथ म्हटला. आता इथं लेंथ इंटू लेंथ त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय बनला? एल स्क्वेअर बनला. ठीक आहे. बरं, हे तर तुम्हाला मी समजून सांगतो नंतर. एरिया एल रेस टू पॉवर 2 एम रेस टू पॉवर 0 टी रेस टू पॉवर 0 याला असाही लिहू शकतो आपण. डायमेन्शनल फॉर्म्युला असंही लिहू शकतो. एल एम टी इथं काही न लिहिता डायरेक्ट वरती लिहू शकतो आपण. हा झाला तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला. आता येऊ आपण आपल्या एक्झाम्पलवर. ठीक आहे. आपलं एक्झाम्पल कुठे गेलं? हां, याला ऑर मध्ये कसं लिहायचं हे समजून घ्या. हा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे ना आपला. हा डायमेन्शनल फॉर्म्युलाला आपण ऑर मध्ये लिहू शकतो. कसं लिहू शकतो? लक्ष द्या रे. वरती लिहायचं 1, कॉमा वरती लिहायचं 0, कॉमा वरती लिहायचं 0 असं लिहू शकतो आपण डायमेन्शनल फॉर्म्युलाला. याला कसं लिहिसान मग? 0, 1, 0 हा ऑर मध्ये लिहिला आपण. ऑर 0, 0, 1 असंही लिहू शकतो. नाहीतर मग एक्झाम मध्ये आला, सर न तर हे शिकवलंच नाही आहे, हे कुठून आलं, कसं आलं? दोन्ही माहित पाहिजे. एमसीक्यू एक्झाम होणार आहे. ऑप्शनल मध्ये काही विचारीन, नो गॅरंटी. हा क्वेश्चन आलेला आहे बरं. आणि 100% प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावर एक क्वेश्चन असते म्हणजे असतेच. व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर लेंथ मास टाइम. आता पुढच्या क्वांटिटी आपण घेऊ डायमेन्शनल फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायसाठी. ठीक आहे.
एक मिनिट, आपल्याला हे स्पेस पाहिजे एक्स्ट्राची, त्याच्यासाठी आपण हे करून राहिलो. ते एक्स्ट्राची स्पेस नाही भेटत आहे याच्यात. बरं चला ठीक आहे. आता आपण 4th नंबरवर जाऊ. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला हा झाला 3. चौथ्याचा आता आपण पाहू एरियाचा, जो की आताच तुम्हाला सांगितलं मी की एरियाचा कसं लिहायचं. ठीक आहे, चला एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला शिकवतो मी कसं लिहायचा. चौथा जो आहे एरिया. सांगा बरं एरियाचं युनिट काय आहे? एरियाचं युनिट काय आहे? काय? मीटर स्क्वेअर. हा, आता बघा लक्ष द्या इकडे. याचं जे आहे मीटर स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअर. आता मीटर जे आहे हे कशाचं युनिट आहे? याचा फॉर्म्युला काय एरियाचा? लेंथ इंटू ब्रीथ. याचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रीथ. आता लेंथ इंटू ब्रीथ आहे ना, लेंथ इंटू ब्रीथ आहे. यालाही आपण असं लिहू शकतो, एल इंटू ब्रीथला एल लिहू शकतो. तर हा काय बनला तुमचा? एल स्क्वेअर झालं. डबल एक वेळा लक्ष द्या, काय म्हटलं मी? एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर आणि एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे, तर लेंथ एल जसाच्या तसा लिहिला, त्याच्यानंतर ब्रीथला आपण एल म्हटलं, ब्रीथ म्हणजेच एल होते, तर एल इंटू एल काय झालं? एल स्क्वेअर. बस इकडे लिहून टाका डायरेक्टली. इथं काही एल स्क्वेअर एम 0 आणि टी रेस टू पॉवर 0. चला अजून एक वेळा समजून सांगतो, लक्ष द्या रे. आपण एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहून राहिलो. कोणाचा? एरियाचा. मग एरियाचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना लक्ष द्या रे इकडे, एरियाचा युनिट काय? मीटर स्क्वेअर आहे. फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रीथ. आता लेंथ इंटू ब्रीथ म्हटलं आपण, तर लेंथ जो आहे तो आला एल आणि ब्रीथलाही आपण काय म्हणतो? एल. एल इंटू एल गेट एल स्क्वेअर. हे तुम्हाला माहित असेल फॉर्म्युला. जर समजा एल इंटू एल असला तर हा काय होते? एल क्यूब. यम इंटू यम इंटू यम इंटू यम 4 वेळा जर मल्टिप्लिकेशन असेल तर याचा एम रेस टू पॉवर काय होते? 4 होते. एल इंटू एल असेल तर याचा काय होते? एल स्क्वेअर होते. तेच आपण इथे लिहिलं. डिड यू अंडरस्टँड? यस ऑर नो? समजलं की नाही रे? ओके, चला लक्ष द्या. आता पुढचा, हा एरियाच्या नंतरचा पुढचा आहे व्हॉल्यूम. पुढचा काय? व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम म्हणून डायरेक्ट तुम्ही आन्सर देऊ शकता का? सांगा बरं, व्हॉल्यूम वरून, व्हॉल्यूम म्हणून डायरेक्ट तुम्ही आन्सर देऊ शकता का कोणी तुमच्यापैकी? व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? व्हॉल्यूमचं युनिट काय? यस, क्यूबिक मीटर. यस, व्हेरी गुड. क्यूबिक मीटर हे व्हॉल्यूमचं युनिट आहे. ओके, हे बघा क्यूबिक मीटर आहे. ठीक आहे, मग याला कसं लिहिसाल तुम्ही? लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट. ठीक आहे, मग आता बघा एलला जसंच्या तसं लिहा. ब्रीथला काय म्हणू शकता तुम्ही? एल. आणि हाईटलाही काय म्हणू शकता? एल. तर तुमचं काय बनलं माहिती आहे काय? एल क्यूब बनला. काय बनला? एल क्यूब. मग याचा डायमेन्शनल फॉर्म्युला सांगा कसं लिहिसाल? एल कॉमा एम कॉमा टी आणि एल एम टी लिहिला आपण. एल एम टी लिहिल्यानंतर इथं वरती काय येणार? एल क्यूब. त्याच्यानंतर 0 0. ठीक आहे, 0 आणि 0. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये आपण कॉमा लावत नसतो. मी हे कॉमा तुम्हाला समजण्यासाठी लावला, पण याच्यात कॉमा लिहत नसते, लक्षात ठेवा. जेव्हा आपण डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितो ना, तेव्हा कोणत्याही प्रकारचा आपण कॉमा याच्यामध्ये वापरत नाही. हे फक्त सेपरेशनसाठी मी तुम्हाला लिहून दिलं, त्याच्यामध्ये कॉमा वापरायचा नसते. तर इथून आपण कॉमा काढून घेऊ. हे जे आहे ना, कॉमा आपण वापरत नाही. तर विदाऊट कॉमा आपल्याला लिहायला लागते इथं. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे विदाऊट कॉमा, कॉमा नसतेच याच्यामध्ये. सेपरेशनसाठी याला कॉमा मी लिहिलेला आहे, पण याच्यामध्ये कॉमा नसते. ठीक आहे, चला पुढचा एक वेळा इथपर्यंत रिपीट करतो, त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण.
मास जो आहे तो आपला आला एल रेस टू पॉवर एम रेस टू पॉवर 1 एल रेस टू पॉवर 0. टाइम जो आहे तो सेकंड आहे, फक्त जिथं टाइम आहे त्याच्यावरती 1 आला, बाकी 0 आला. एरिया पहा, एरियाचा मीटर स्क्वेअर युनिट आहे, तर मीटर स्क्वेअर फॉर्म्युला काय तुमचा लेंथ इंटू ब्रीथ आहे, हा लक्षात ठेवा. तर लेंथ जो आहे तो एल बनते आणि ब्रीथ काय बनते एल बनते. एल गुणिला एल काय होते तुमचा एल स्क्वेअर, म्हणून इथं एल स्क्वेअर आन्सर येते, बाकीचे 0 0. एल स्क्वेअर येते, बाकीचे काय येते 0 0 येते. यस ऑर नो. पुढं व्हॉल्यूम जो आहे व्हॉल्यूमचा मीटर क्यूब आहे, व्हॉल्यूमचा काय मीटर क्यूब आहे. त्याच्यानंतर इथं बघा लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट आहे, काय लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट आहे. तर बघा लक्ष द्या, लेंथचा युनिट आहे एल, त्याच्यानंतर याला ब्रीथला आपण काय म्हणतो एल आणि हाईटला काय म्हणतो एल. तर लक्ष द्या, एल इंटू एल तर काय म्हणते एल क्यूब. तर तुम्ही इथं काय लिहाल एल क्यूब एम रेस टू पॉवर 0 टी रेस टू पॉवर 0, हे तुमचं आन्सर आलं. एम रेस टू पॉवर एल रेस टू पॉवर 3 एम रेस टू पॉवर 0 टी रेस टू पॉवर 0, हे तुमचं आन्सर आलं आहे ना. यस और नो. समजलं इथपर्यंत, हो की नाही बोलत चला. यस सर. येस सर. चला पुढचं याच्यावर जाऊ आपण, पुढच्या याच्यावर जाऊ, आता पुढच्या क्वांटिटीवर जाऊ. हे तुम्हाला आलं पाहिजे बरं, महत्वाची गोष्ट आहे. चला व्हेरी गुड. 6 पुढचा आता आपण पाहू डेन्सिटी. पुढचं जे युनिट आहे आपलं ते आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला कोणाला माहिती आहे, काय डेन्सिटीचा फॉर्म्युला, डेन्सिटीचा फॉर्म्युला kg कोणाला per माहिती आहे. meter cube. हा, मास अपॉन व्हॉल्यूम आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. आता मासचं युनिट तुम्हाला माहित आहे, काय मासचं युनिट केजी आहे ना, आणि व्हॉल्यूमचं युनिट काय आहे मीटर क्यूब. झालं, तुमचा फॉर्म्युला तयार झाला. लक्ष द्या मी काय म्हणलो, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, हा याचा फॉर्म्युला आहे. याच्यावरून याचं युनिट काढू शकतो. मासचं युनिट मी पहिलेच म्हटलं, मासचं युनिट केजीने घेतो आपण, किलोग्राम. व्हॉल्यूम जो आहे मीटर क्यूब त्याचं युनिट आहे. पहा, ज्यानं प्रिव्हियस क्लास केले ना त्याला हे इझिली सगळं समजून राहिलं. ज्यांना क्लासेस नाही केले ना ते फक्त टाइमपास येते, टाइमपाससाठी येते क्लासमध्ये, थोडा वेळ थांबते, एन्जॉयमेंट करते, मजा घेते आणि चालला जाते. कारण की त्याला समजतच नाही. काऊन, कारण की प्रिव्हियस क्लास जर केले असतील तरच समजणार, प्रिव्हियस क्लास जर नाही केले तर नाही समजणार. प्रिव्हियस क्लास तुम्हाला फ्रीमध्ये चालू आहेत, आपल्या ग्रुपवर मी लिंक टाकतो, त्या लिंकवर तुम्ही पाहत जा. ठीक आहे. आता केजी पर मीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता काय काय प्रेझेंट आहे सांगा, एल, त्याच्यानंतर एम आणि त्याच्यानंतर आहे टी, एल एम टी. आता बघा, केजी म्हणजे काय होते मास, केजी म्हणजे काय होते मास. तर मास याच्यात प्रेझेंट आहे ना, तर केजीच्या डोक्यावर काही आहे काय, नाही आहे. मासच्या डोक्यावर काहीच नाही आहे, तर म्हणून इथं आला मास. ठीक आहे. आता व्हॉल्यूम पहा, व्हॉल्यूम मीटर स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअर म्हणजे काय, मीटर स्क्वेअर म्हणजे मीटरचं युनिट काय लेंथ, हे मीटर कोणाचं युनिट आहे लेंथचं युनिट आहे. मीटर कोणाचं युनिट आहे लेंथचं युनिट आहे, लक्षात ठेवा. Length. यस, लेंथचं युनिट आहे. मग आता हे मीटर क्यूब म्हणजेच काय होते तुमचा एल क्यूब आहे ना. तर मग आता इथं काय होईल एल क्यूब. टाइमचं सांगा, टाइम आहे का याच्यात, नाही. झाला तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला तयार झाला डेन्सिटीचा. काय झाला, एल रेस टू पॉवर 3 एम रेस टू पॉवर 1 आणि टी रेस टू पॉवर 0. अजून एक वेळा रिपीट करतो, लक्ष द्या. डेन्सिटीचा आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे. कोणाचा, डेन्सिटीचा. मग डेन्सिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा काढसाल, याचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. याचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास अपॉन व्हॉल्यूम हा याचा फॉर्म्युला आहे. मासचं युनिट आहे केजी आणि व्हॉल्यूम जो आहे तो याचं युनिट आहे मीटर क्यूब. याचं युनिट काय आहे मीटर क्यूब आहे. ठीक आहे. आता मास अपॉन व्हॉल्यूम याचं मीटर क्यूब आहे. त्याच्यानंतर लेंथ जो आहे तो लेंथ इथं जो आहे मीटर जे आहे ते लेंथचं युनिट आहे. लेंथचं युनिट मीटर आहे म्हणून लेंथ आला, लेंथ काय होणार क्यूब. तर जिथं याला आहे तिथं काय आला रेस टू पॉवर 3 आला. आणि त्याच्यानंतर केजी जो आहे, केजी म्हणजे होते मास, हा आहे मास, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आहे, तर इथं आला 1. टाइम तर इथं कुठं दिसून राहिला म्हणून टाइम काय आला 0. तर तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर डेन्सिटी एल रेस टू पॉवर 3 एम रेस टू पॉवर 1 टी रेस टू पॉवर 0. यस ऑर नो. समजलं का इथपर्यंत, हो किंवा नाही बोलत चला, हो किंवा नाही बोलत चला. हो सर. हो सर. ओके, चला. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. प्रत्येकाला समजून राहिलं, हे समजलं लय महत्वाचं आहे बरं. जर समजलं नाही तर काही कामाची गोष्ट नाही आहे क्लास घेऊन. विद्यार्थ्याला समजणं गरजेचं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला हे समजणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला कितपत समजलं हे समजते आता जेव्हा मी क्वेश्चन विचारीन तेव्हा, आहे की नाही. जेव्हा मी क्वेश्चन विचारीन तेव्हा तुमच्या लक्षात येईल, तेव्हा म्हणजे समजणार की कोणाला किती समजलं, किती कोणाचं लक्ष होतं. जेव्हा मी क्वेश्चन विचारीन तेव्हा तुमचं सर्व लक्षात येते की कोण क्लासमध्ये लक्ष दिलं, कोण क्लासमध्ये लक्ष दिलं नाही.
बरं चला पुढच्या क्वेश्चनवर जाऊ आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा पुढचा, स्पीड और वेलोसिटी. सांगा बरं स्पीड और वेलोसिटीचं युनिट काय? स्पीड और वेलोसिटीचं काय युनिट आहे? स्पीड और वेलोसिटीचं युनिट नाही. मीटर पर सेकंड. यस, मीटर सेकंड. पर सेकंड. मीटर पर मीटर पर सेकंड. यालाच फॉर्म्युला जर म्हटलं तर आपण मीटर पर सेकंडचा डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम है ना. आता डिस्टन्स आहे मीटर मध्ये, मीटर म्हणजे काय झाला लेंथ, आणि सेकंड म्हणजे काय झाला टाइम. लक्ष द्या रे काय झालं तर इथं सेकंड म्हणजे काय झाला टाइम. इथं अजून एक लक्ष द्या, थोडंसं वरच्या ह्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, तो लक्ष द्या, इकडं चुकलेलं आहे थोडंसं. काय चुकलेलं आहे लक्ष द्या. केजी पर मीटर आहे ना, केजी पर मीटर क्यूब. हा जो पर मीटर क्यूब वाला आहे ना, हा मीटर क्यूब म्हणजे लेंथ स्क्वेअर, लेंथ क्यूब आहे खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये. तर जेव्हा आपण याला वरता आणतो तर वरता आणल्यानंतर याची व्हॅल्यू काय होते मायनस होते, लक्षात ठेवा. और अजून एक वेळा समजून सांगतो, लक्ष द्या इथं काय झालं, इथे काय मिस्टेक झाली होती आपली. पहा केजी अपॉन मीटर क्यूब आहे ना, याला जेव्हा आपण केजी म्हटलं तर केजी म्हणजे झाला मास. ठीक आहे, मास रेस्ट पॉवर 1 आला. त्याच्यानंतर हा जो आहे हा वरती घेऊन जा, हा काय लेंथ आहे, तर लेंथला वरती नेल्यानंतर हा जो आहे प्लस आहे तर वरती काय होते मायनस होते, आणि टी रेस्ट पॉवर 0 म्हणून इथं काय मायनस येणार. अजून एक वेळा समजून सांगतो. समजा एक व्हॅल्यू आहे 1 अपॉन ए स्क्वेअर आहे. ठीक आहे, याला वरती नेल्यावर काय होईल ए रेस्ट पॉवर -2. समजा 1 अपॉन बी मायनस क्यूब आहे, तर याची व्हॅल्यू याला जर वरता आणलं की खालच्या व्हॅल्यूला वरता आणलं तर बी रेस्ट पॉवर काय होईल 3. जर समजा 1 अपॉन एम रेस्ट पॉवर -4 आहे, सांगा बरं याचा आन्सर काय एम रेस्ट पॉवर वरती आल्यानंतर बोला +4. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा गोष्ट, हे मिस्टेक होतं त्याच्यात. कारण की इथं काय झालं केजी अपॉन मीटर क्यूब आहे ना, तर मीटर क्यूबला आपण वरती घेऊन आलो, मीटर क्यूब म्हणजे लेंथ, याला जर वरती घेऊन आलो तर याची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे मायनस व्हायला पाहिजे. बस एवढाच प्रॉब्लेम झाला होता आपला. ठीक आहे, करेक्शन लक्षात आलं काय होतं आपलं करेक्शन. चला पुढचा. हा आता इथं पहा, हा जो आहे टी वरती येणार, टी वरती येणार ना, हा एल आहे इथं टी वरती येणार, तर इथं काय येणार एल इंटू टी रेस्ट पॉवर काय येईल -1. तर मग आता इथं फॉर्म्युला लिहावर डायमेन्शनल फॉर्म्युला काय येईल एल एम टी. कोण सांगते याचा डायमेन्शनल फॉर्म्युला. आता एल ची व्हॅल्यू किती सर एल चा पॉवर 1 येईल आणि टी चा पॉवर -1. -1 आणि बाकीचे 0. समजला. अजून एक वेळा रिपीट करतो मी, कारण की कसं आहे एकाएकी कोणतीही गोष्ट लक्षात येत नाही, पण तुम्ही रिव्हिजन केलं तर तुमच्या 100% लक्षात येईल. पहा स्पीड, आपण स्पीडचा आन्सर पाहून व्हॉट इज स्पीड. स्पीडचं युनिट, स्पीडचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम, आणि याचं युनिट आहे मीटर पर सेकंड. ठीक आहे, याचं युनिट काय मीटर पर सेकंड. आता जो आहे मीटर पर सेकंड, मीटरला आपण म्हटलेलं लेंथ, हा जो आहे लेंथ आहे, आणि हा जो टाइम आहे सेकंड कशाचं युनिट आहे पहा, सेकंड युनिट कशाचं टाइमचं, आणि मीटर कशाचं युनिट आहे लेंथचं, तर लेंथ मीटर. ठीक आहे, लेंथ मीटर. आता इथं जर समजा आपण म्हटलं की याचं युनिट कसं फाइंड आउट करायचं, तर आपण कॅल्क्युलेट केलं डायरेक्ट एल जसं तसं. हा टी खाली आहे, टी खाली आहे म्हणजे याच्या डोक्यावर 1 आहे, तर हा वरती गेल्यानंतर काय होईल -1 झाला. तुमचा डायमेन्शन फॉर्म्युला बनला. मास तर आहेच नाही, तर एल एम टीच्या माध्यमातून लिहिलं आपण, तर एलच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय 1 आहे, एम तर याच्यात आहेच नाही, मास आहेच नाही म्हणून 0, आणि टी रेस्ट पॉवर काय आला -1 आला. इथपर्यंत कोणाला करणार डाऊट आहे का रे काही, येस ऑर नो बोलत चला. ओके नो सर. ओके सर. चला पुढचा पाहू आपण आता. नेक्स्ट पुढचा आहे ऍक्सलरेशन. पुढचा काय ऍक्सलरेशन. सांगा बरं ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय. सेकंड स्क्वेअर.
हे बघा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाइम. फॉर्म्युला काय वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटीचं युनिट काय, वेलॉसिटीचं युनिट काय मीटर पर सेकंड आणि याचं युनिट काय सेकंड आहे. ठीक आहे, त्याचं युनिट काय बनलं माहिती आहे काय मीटर अपॉन हा जो एस आहे वरचा खाली गेल्यानंतर काय होईल सेकंड स्क्वेअर आहे ना. मग याला जर समजा तुम्ही लिहिलं मीटर सेकंड स्क्वेअरला वरता आणा बरं काय होईल सेकंड रेस्ट पॉवर -2 होईल. होणार की नाही, यस ऑर नो. मीटर वरचा जसा तसा खालचा जो एस स्क्वेअर आहे तो जर समजा वरता आणला तर काय होईल -s स्क्वेअर. डबल एक वेळा पहा. ॲक्सलरेशन वेलॉसिटी अपॉन टाइम याचं युनिट आहे म्हणजे याचा फॉर्म्युला आहे. वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. ज्यानं प्रिव्हियस क्लास केले अभ्यास केला त्याला हे माहिती आहे, नाही तर हे युनिट काही समजत नाही, पुरं डोक्याच्या वर होऊन जाते. म्हणून बेसिक पक्का असला पाहिजे. बेसिक पक्का असण्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं बघा वेलॉसिटीचं युनिट काय मीटर पर सेकंड, टाइमचं युनिट काय सेकंड. आता इथं बघा हा जो सेकंड आहे हा खाली जाते, खाली गेल्यानंतर यस इंटू यस होते, यस इंटू यस काय होते सेकंड स्क्वेअर. हा सेकंड स्क्वेअर इथे लिहिला वरती मीटर स्क्वेअर. मग त्याच्यानंतर हा जो सेकंड स्क्वेअर आहे खाली पॉझिटिव्ह 1 आहे, खाली पॉझिटिव्ह 1 आहे आणि वरती गेल्यानंतर तो काय होते मायनस होते, वरती गेल्यानंतर काय होते मायनस होते. म्हणून मीटर सेकंड रेस्ट पॉवर 2. इथपर्यंत कोणाला डाऊट नसायला पाहिजे, समजलं असेल असं कन्सिडर करतो. आता याचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचा आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना LMT लिहिला आपण आहे ना. आता इथं बघा LMT. आता m म्हणजे मास नाही होत बरं, लक्षात ठेवा. हा m कॅन्सल, m मास नाही होत. m म्हणजे काय होते लेंथ होते, लक्षात ठेवा. m म्हणजे काय लेंथ, कारण वेलॉसिटी मीटर पर सेकंड आहे ना, तर मीटर हा लेंथचं युनिट आहे. मीटर कोणाचं युनिट आहे लेंथचं युनिट आहे. तर मग आता इथं हा जो मीटर प्रेझेंट आहे हा l आहे. ठीक आहे, गडबड होते. हा जो आहे ना हा मीटर आहे आणि हा मास आहे, लक्षात ठेवा. हा मीटर आहे, पहिल्यावाला हा कोण आहे मीटर आहे आणि दुसरा जो आहे तो काय मास आहे. अजून एक वेळा पहा, हा मीटर आहे आणि हा काय मास आहे. तर आपल्याला मीटरची व्हॅल्यू पाहिजे, तर मीटरची व्हॅल्यू हे आहे लेंथ, युनिट आहे त्याचं, लेंथचं युनिट आहे मीटर, तर इथे इन 1. त्याच्यानंतर पुढचा 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 आता काय येईल, हा झाला मास तर झिरोच आहे, मासही घ्यायच्यात नाही. आता सांगा बरं टी रेस्ट पॉवर किती येणार -2. टी रेस्ट पॉवर काय येणार -2. ठीक आहे, हे तुमचं करेक्ट आन्सर आला. चला एक वेळा रिवाइज करू आपण झालेलं सगळं. ठीक आहे, सगळं झालेलं रिवाइज करू तुमच्यासाठी. सगळ्यात पहिले तर आपण क्वेश्चन घेतले. क्वेश्चन तर राहू द्या, क्वेश्चन तर झालेच तुमचे, आलेले आहे क्वेश्चन. पुढचा आपण डायमेन्शनल फॉर्म्युला पाहिला आहे ना. डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणजे काय, त्याच्यामध्ये लेंथ मास आणि टाइम असते. लेंथ मास टाइम आपण डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की पहिल्याचा लेंथचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो आहे रेल रेस्ट पॉवर 1 एम रेस्ट पॉवर 0 टी रेस्ट पॉवर 0. कसा आला, एम म्हणजे मीटर, मीटर कोणाचं युनिट आहे लेंथचं, आणि म्हणून लेंथच्या वरचं काय आला 1. मासमध्ये फक्त केजी आहे, मास प्रेझेंट आहे, बाकीचे 0 आहेत. टाइम म्हणजे काय फक्त सेकंड, टाइम प्रेझेंट आहे, बाकीचे 0 आहेत, असं लिहितो आपण. एरिया जो आहे तो मीटर स्क्वेअर आहे, लेंथ एल इंटू एल आपण म्हटलं तर एल स्क्वेअर बनला, तर एल स्क्वेअर इथं बनवला, बाकीचे 0 बनवले. त्याच्यानंतर व्हॉल्यूम जो आहे LBH हा फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय LBH, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय LBH हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे, तो आपण लिहिला. LBH हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहित असताना आपण लिहिलं LL म्हणजे एल क्यूब बनला, आणि एल क्यूब म्हणजे एल रेस्ट पॉवर क्यूब लिहिला, बाकीचे 0 लिहिले आपण है ना. हा तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर पुढचा, याच्यानंतर आपण पाहिला त्याच्यानंतर आपण काय पाहिला पुढचा पुढचा आपण पाहिला व्हॉल्यूम. व्हॉल्यूम झाला, त्याच्यानंतर डेन्सिटी आपण पाहिला. डेन्सिटी केजी अपॉन मीटर स्क्वेअर, मास अपॉन व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, मास म्हणजे केजी अपॉन मीटर क्यूब, मीटर क्यूबला वरती गेल्यानंतर हा रेस्ट पॉवर -3 होते, 1 बाकीचा 0 येते है ना. त्याच्यानंतर पुढचा झाला डेन्सिटी पर्यंतच पाहिला ना. एक ऍक्सलरेशन, स्पीड आणि ऍक्सलरेशन दोन राहिले आपले. लक्ष द्या, स्पीड आणि ऍक्सलरेशन. स्पीड आणि ऍक्सलरेशन, स्पीडचा फॉर्म्युला जो आहे तो डिस्टन्स अपॉन टाइम आहे. डिस्टन्स म्हणजे लेंथ आणि टाइम म्हणजे आहे टी. ठीक आहे सेकंड. तर मग इथं एल जसं तसं टी रेस्ट पॉवर -1 लिहिला, एल रेस्ट पॉवर 1 एम रेस्ट पॉवर 0 आणि टी रेस्ट पॉवर -1 लिहिला.
ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला हा 8 नंबरचा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला व्हेलॉसिटी अपॉन टाइम मीटर पर सेकंड. हा जो सेकंड आहे तो खाली आला तर सेकंड स्क्वेअर बनला, वरती गेल्यानंतर -2 बनला तर मीटर सेकंड स्क्वेअर. याचाही अर्थ काय मीटर पर सेकंड स्क्वेअरच झाला. ठीक आहे. मग L⁻⁴ M⁻⁴ आणि T⁻⁻2 हा तुमचा फॉर्म्युला इथं तयार झाला. इथपर्यंत समजलं का रे प्रत्येकाला? यस ऑर नो बोलत चला बरं. यस ऑर नो. मग आता तुमच्या समोर एक डायमेन्शनल फॉर्म्युला लिहितो, त्याचा आन्सर सांगा. याचा आन्सर काय असू शकते? ठीक आहे. चला, डायमेन्शनल फॉर्म्युला आता मी तुमच्या समोर लिहून राहिलो. L⁻3 M⁻⁴ आणि T⁻⁴ सांगा डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा आहे? L⁻3 व्हॉल्यूम. यस, याचा करेक्ट आन्सर आहे व्हॉल्यूम. याचा करेक्ट आन्सर काय आहे? व्हॉल्यूम. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी L⁻⁴ M⁻⁴ T⁻⁻⁻1 यस यस, स्पीड व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. कशाचा आहे? स्पीड व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा L⁻⁴ M⁻⁴ T⁻⁻2 सांगा कशाचा डायमेन्शन? कशाचा आहे? ऍक्सलरेशन. हा कशाचा फॉर्म्युला आहे? ऍक्सलरेशन. सर्वजण सांगायचा प्रयत्न करा, म्हणजे याच्याहून हे समजते की तुम्हाला किती आजचं समजलं, आजचं मी शिकवलेलं किती समजलं हे प्रत्येकाला समजणार. ठीक आहे. आणि कोण आन्सर देऊन राहिलं? बरं, L⁻⁴ M⁻⁴ आणि T⁻⁻0 सांगा बरं. बरं बरं, LMT⁻⁴ याचा सांगा आता. हा कोणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे? कोणाचा? टाइमचा आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. बर, चला. L² M⁻⁴ T⁻⁻0 एरिया. व्हेरी गुड. याचा अर्थ असा होऊन राहिला की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व शिकवलेलं समजून राहिलं. याचाच अर्थ असा होऊन राहिला की माझे जे विद्यार्थी आता हे जे बेसिक सायन्सचे क्लास करत आहे या सर्व विद्यार्थ्यांना माझं समजत आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी माझ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देत आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी रोज आपला क्लास हा रेग्युलर अटेंड करावा आणि क्लास रेग्युलर अटेंड केल्यानंतरच त्याला हे सर्व काही समजणार आहे की नाही. तर म्हणून आज आपण इथं थांबून जाऊ. बाकीचं जे आहे ते नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करू. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाला काही डाऊट आहे का रे? चेतना, ऋषिकेश, श्रद्धा, प्रेम, ऋषिकेश, प्रतीक्षा, पृथ्वीराज, विनोद, लीना, पंकज, कोणाला काही डाऊट? वेदांगी. ओके, चला ठीक आहे. तुम्ही जर समजा कोणाचं काही लेक्चर मिस झालं असेल तर तुम्ही युट्यूबवर पाहू शकता आपले लेक्चर. ठीक आहे. आपलं चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरून तुम्ही आपले लेक्चर पाहू शकता. इथेच आपण थांबून जाऊ आता.
प्लेस